राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या मराठा सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी आता हाती आलेली आहे। या सर्वेक्षणात राज्यातल्या 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। त्यात एकूण 2,48,24,151 कुटुंबांचं सर्वेक्षण झालंय। गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये तब्बल 1,000 जीबीचा डेटा संकलित झालाय। त्याचं विश्लेषण केल्यावरच आठवड्याभरानं गोखले इन्स्टिट्यूट मागासवर्ग आयोगाला मराठा सर्वेक्षणासंबंधीचा अंतिम अहवाल सादर करेल। या सर्वेक्षणातून मराठा समाजाची एकूण लोकसंख्या देखील अप्रत्यक्षपणे मोजली जाणार आहे। राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचं सर्वेक्षण झालं असल्यानं त्यातून समाजाची सध्याची आर्थिक तसंच शैक्षणिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजण्यास मोठी मदत होईल आणि आकडेवारीच्या आधारेच मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल। गोखले इन्स्टिट्यूटने हा सर्वे केलेला होता। अंतिम आकडेवारी आता हाती आलेली आहे। सर्वेक्षणात राज्यातील 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाने जो सर्वेक्षण केलेला जो डेटा आहे तो आता समोर आल्याचं दिसतं आहे। 1,000 जीबीचा हा एकूण डेटा असल्याचं समोर येत आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, मराठा सर्वेक्षणाची जी अंतिम आकडेवारी आहे ती आता समोर आलेली आहे। तब्बल 1,000 जीबीचा हा सगळा डेटा संकलित करण्यात आलेला आहे, ज्याचा फायदा अनेक अर्थांनी होणार आहे। चंद्रकांत, काय सांगता येईल या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने? हो, जी आकडेवारी आहे ती आता कुठेतरी फायनल अंतिम हातात आली आयोगाच्या। जसं अहवाल द्यायला गोखले इन्स्टिट्यूटकडून आयोगाला किमान 1 आठवडा जाणार आहे। म्हणजे ते सगळ्या माहितीचं आपल्याला माहिती संकलित झाली। आता 1,000 जीबीचा डेटा आहे। जवळपास 2,48,000 कुटुंबांचं हे सर्वेक्षण झाले आणि एकूण आकडेवारी टक्केवारीत पाहिली तर 95% आणि सर्वात कमी रिस्पॉन्स हा पुणे शहरात मिळाला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये। जर पुण्यात आकडेवारी बघितली तर एकट्या पुणे महापालिकेत 1,84,701 कुटुंबांनी संरक्षण नाकारलंय। शहरातली आकडेवारी सांगतो मी तुम्हाला। आणि नंतर 3,93,000 सर्वेक्षणावेळी बंद आढळून आली। एकूण 14,30,000 घरांचं सर्वेक्षण पुण्यातली आकडेवारी एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगतोय। नंतर बाकीची माहिती आपण अशी आहे। आता जी आकडेवारी आली जवळपास, आणि ह्या आकडेवारीतनं एक सगळ्यात मोठी गोष्ट काय समोर येणार आहे माहितीये का? मराठा समाजाची राज्यातली नेमकी संख्या किती, लोकसंख्या ज्याला आपण म्हणू, लोकसंख्या समोर येणार आहे। पहिल्यांदा ही गोष्ट समोर येणार आहे। जे आकडेवारीचे नेहमी दावे केले जात आहेत की आमची संख्या इतकी आहे तितकी आहे, ते आता ह्या सर्वेक्षणातनं पहिल्यांदा समोर येते। ओबीसींची मात्र समोर येणार नाही, कारण सगळे ते आरक्षित या एका गटात सगळे बाकीचे लोकसंख्या नोंदली गेली। म्हणजे फक्त ओपनची संख्या नोंदली गेली आणि त्यात मराठ्यांची कॅटेगरायझेशन करून त्याची लोकसंख्या समोर येईल। त्यांचं मग शैक्षणिक, आर्थिक, त्यांची परिस्थिती काय, या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि त्यांचं सामाजिक मागासले पण तपासलं जाईल या सर्वेतनं। हे सगळं करायला अजून गोखले इन्स्टिट्यूटलाच 1 आठवडा जाईल। नंतर आयोगाकडे आल्यानं किमान आयोगाकडे 7-8 दिवस जातील, म्हणजे 15 दिवस अजून असा एक साधारण हे सगळं सर्वेक्षणाचं अहवाल पूर्ण करायला लागतील असं आपण अंदाजे ढोबळ मानाने ठरवूया। आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आणि त्यानंतर मग आयोगाचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यावर शासन विशेष अधिवेशन बोलवेल फेब्रुवारीमध्ये, साधारण लास्ट वीकमध्ये, तारीख अजून निश्चित नाही। मग त्यात हा कायदा नवीन दुरुस्तीचा जो JR काढलेला आणि परत क्युरेटिव्ह पिटिशनसाठी जी माहिती द्यायची सुप्रीम कोर्टात, ह्या अहवालाच्या आधारे होय मराठे मागास आहेत हे सगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल शासनाकडनं। आणि हे सगळं लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। बरं, ठीक आहे चंद्रकांत, धन्यवाद। आपण जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। अनेक अर्थांनी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। काय नेमकं आता या सगळ्या संदर्भात समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं।